हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल फक्त मशीनचा वापर करून कसं करायचं। म्हणजे कसं की आपण हात शिलाई वगैरे बिना घेता साडीला पिको फॉल कसं करायचं। काय होते अशा प्रकारच्या आता मी व्हिडिओमध्ये जी दाखवली आहे अशा प्रकारच्या ज्यावेळेस साड्या येतात तुमच्याकडे भरपूर कस्टमर येतात, अशा वेळेस जर तुम्हाला पटपट पिको फॉल करायचं असेल तर ते कसं करायचं हे मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी मी आशा करते। जर आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया। पिको जर साडीचा सरळ येत असेल तर साडीचे जे काठ आहेत त्यांचे दोरे वगैरे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला सुरुवातीला असे स्ट्रेटमध्ये कट करून घ्यायचे आहेत। ठीक आहे एव्हरीवन। त्यानंतर बॉबिनमध्ये दोरा वगैरे मॅचिंग दोरा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर सुईमध्ये वगैरे दोरा अटॅच करायचा आहे। आता पिको फॉल ज्यावेळेस आपण हात शिलाईने करतो म्हणजे ज्या काही स्टोनच्या वगैरे साड्या असतात त्यांना कसं पिको करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन तिथं पाहू शकताय। आता काय करायचं, साडीचा जो खालचा भाग आहे तो घ्यायचा, साडी उलटी ठेवायची, 1-1.5 फूट अंतर ठेवून पिकोचं म्हणजे फॉल जो आहे ते आपल्याला थोडंसं अर्धा इंच फोल्ड करायचं आहे। ठीक आहे एव्हरीवन। आणि पिकोची जी पिकोचा जो दाब असतो म्हणजे फॉल लावण्याचा जो दाब असतो तो दाब कोणता आहे तो मी तुम्हाला पिको फॉलची जी सेटिंग म्हणून व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जाऊन पहा, तुम्हाला समजेल। तो दाब बसवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मगच तुम्हाला फॉल लावायचा आहे। कारण कसं होते जर तुम्ही खाली फॉल लावला ना तर खाली फॉल लावल्यानंतर त्याचे काठ जाड दिसतील, त्यामुळे काय करायचं फॉल खाली लावताना टिपच मारायची, जी फॉलची टिप असते त्याची दाब तुम्हाला मशीनसोबत भेटते। ठीक आहे। आता ही 2 in 1 आणि पिको फॉल अशी माझी दोन्ही मशीन आहे, याची सर्व सेटिंग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाठीमागच्या सांगितलेलं आहे, व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पहा, त्यात अजून काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्कीच विचारा। ठीक आहे एव्हरीवन। इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हळूहळू पिको करत जायचं आहे, म्हणजे स्टिप देत जायचं आहे, फॉल लावायचा आहे। कारण कसं होते खालची साडी वगैरे गोळा होण्याची शक्यता असते, टिप मध्ये ही होण्याची शक्यता असते, शिवाय दाबमध्ये साडी अडकण्याची साडीचे दोरे वगैरे अडकण्याची सुद्धा शक्यता असते एव्हरीवन। ठीक आहे। तर आपल्याला ते सगळं काही पाहून मगच फॉल व्यवस्थितरित्या लावायचा आहे। ठीक आहे। आता मी इथं तुम्हाला सावकाश लावून सांगत आहे, याचं कारण असं कारण व्हिडिओ पटपट करता येतो म्हणजेच थोडक्यात सांगता येतं, परंतु तुम्हाला ते समजणार नाही। ज्या कोणी माझ्या मैत्रिणी नवीन आहेत, ज्या नवीन ट्राय करतात पिको करण्यासाठी किंवा पिको फॉल लावण्यासाठी, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। मध्ये स्किप न करता प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या टिप्ससुद्धा भेटतील। ठीक आहे। आता इथं तुम्ही पाहू शकताय पिको जो असतो म्हणजेच फॉल जो असतो तो कशा रीतीने मी व्यवस्थित अगदी सावकाश लावत आहे। कारण कसं टिप फास्ट नाही द्यायची, आपण लांबून जर साडी आणि तुम्ही फॉल पकडलात आणि जर पटपट टिप मारत गेलात ना तर साडी गोळा होते, फॉल गोळा होतो, त्यामुळे आपल्या साडीची फिनिशिंग खूप खराब होण्याची शक्यता असते एव्हरीवन। आता काय करायचं आपल्याला आणखीन थोडंसं पिको करून घ्यायचं आणि फॉल करून घ्यायचं आणि त्यानंतर खाली थोडासा फॉल आपल्याला फोल्ड करायचा आहे एव्हरीवन। ठीक आहे। आता इथं तुम्ही पाहू शकता मी मशीनचा वापर करून फॉल लावणार आहे असं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे एव्हरीवन। आता आपण मशीनचा वापर करून पूर्ण कम्प्लिटली फॉल लावणार आहे। इथं तुम्ही पाहू शकताय आता माझी खालची बाजू जी आहे ती फॉल लावून झालेली आहे। ठीक आहे एव्हरीवन। आता आपण बाकीची जी राहिलेली बाजू आहे ती पण फॉल लावून व्यवस्थितरित्या घेऊया। मिशनची जी सेटिंग आहे ती याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, प्लीज तुम्ही तेही जाऊन पहा, कारण फक्त एक व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येणार नाही। जर तुम्ही पाहत गेला तर तुम्हाला बऱ्याचशाच कल्पना सुचत जातील आणि जे कोणी नवीन मशीन चालवण्यासाठी ट्राय करते अशांसाठी खूप त्याचा फायदा होईल। ठीक आहे। आता काय करायचं, हे फोल्ड केलेले जे फॉल आहे तिथून आपल्याला आणखीन टिप घ्यायची आहे व्यवस्थित। इथं तुम्ही पाहू शकताय अगदी स्ट्रेट असं ओढून धरायचं थोडंसं आणि त्यानंतर टिप द्यायची एव्हरीवन। ठीक आहे। मी फक्त एकदाच ट्राय केले आणि त्याच्यामध्ये मला पिको फॉल कम्प्लिटली यायला लागलेला आहे। जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलात तर तुम्हाला पण अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये पिको फॉल जमून जाईल। ठीक आहे। आता तुम्ही पाहू शकता जिथं आपण हात शिलाई घालतो तिथं पण मी फॉलला टिपच मारत आहे। अशा साड्या असतात ना यांना आपण
टिपच मारायची. ज्या कोणी स्टोनच्या साड्या किंवा नेटच्या साड्या असतात ना, त्यांना मात्र आपल्याला हात शिलाई द्यायची असते. ठीक आहे एव्हरीवन, कारण स्टोन वगैरे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे इथं तुम्ही पाहू शकता मी कसं व्यवस्थितरित्या अगदी साडी गोळवण्याची, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, जो दाब आहे त्या दाबमध्ये साडी अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे दोरा खेचला जातो आणि आपल्या साडीची फिनिशिंग खराब होते. त्यामुळे फॉल लावलेलं फॉल व्यवस्थित दिसत नाही. एव्हरीवन, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही, पण मी आता रिपीट करते, त्याबद्दल खरंच मी दिलगिरी व्यक्त करते. फॉल लावत असताना फॉल धुवून घ्यायचा आणि तो फॅन खाली किंवा कूलर समोर वगैरे वाळवून घ्यायचा. जेणेकरून कसं होतं, फॉल जर तुम्ही असा बिना धुता लावलात ना, तर तो साडी धुतल्यानंतर त्या साडीची म्हणजे फिनिशिंग जी असते ती खराब होते. फॉल असा गोळा झाल्यासारखा दिसतो एव्हरीवन. ठीक आहे, आता मी इथं फॉल धुवून इस्त्रीसुद्धा करून घेतलेला आहे. तुम्हाला पण इस्त्री करून घ्यायची आहे. काय थोडासाच म्हणजे वेळ जातो आपला वाया, परंतु फिनिशिंग खूप छान येते आणि कस्टमर तुम्हाला यायला बरं पडतं. कारण कसं होतं, कस्टमरला आहे ना, जसे आपण 10-20 रुपये जादा सांगितलं तरी ते समजून घेतात, परंतु क्वालिटी म्हणजे फिनिशिंगची त्यांना खूप गरज असते. त्यामुळे आपल्याला फिनिशिंग द्यायसाठी ना काळजीपूर्वकच फॉल लावून द्यायचा आहे. फॉल धुवायचा, फॅन खाली वाळवायचा आणि त्यानंतर इस्त्री करून मगच फॉल लावायचा आहे. ठीक आहे एव्हरीवन, इथं तुम्ही पाहू शकताय अगदी सावकाशरित्या मी थोडं करत फॉलला टिप मारत आहे. इथं तुम्ही पाहू शकताय. ठीक आहे, आणि मी म्हणजे अजून काही कस्टमर मी जॉईन केलेले नाही आहेत. तसे एखादी येताच मी त्यांच्याकडनं 60 ते 70 रुपये घेते फी, म्हणजे फॉलची. एक साईडला फॉल असो म्हणजे पिको असो, पिकोला 10 रुपये घेते आणि फॉलला आणि पिकोला 70 ते 80 रुपये घेते. जसे कस्टमर असतात, काही कस्टमरांची परिस्थिती गरीब असते, अशांना कसं ते म्हणतात राहू द्या, फॉल नको, साध्यातलंच लावा वगैरे असं जर ते म्हटले तर मी काय करते, मग फॉल म्हणजे एक 10-20 रुपये कमी करते. कमी करा वगैरे बोलले ना तर कमी करते. मग आता तुमच्या इकडे किती घेतात पिको फॉलला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि प्लीज कमेंट करत चला. कारण कसं होतं, मी आत्ताच नवीन यूट्यूब क्रिएटर आहे आणि मी व्हिडिओ बरेचसेच अपलोड केले परंतु काय करतात लोक, व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत किंवा एक लाईकसुद्धा करत नाहीत. आय होप, मी आशा करते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. कारण कसं होतं आहे, मी रोज व्हिडिओ बनवते वेळात वेळ काढून, त्याचा तुम्हाला फायदा व्हावा या दृष्टिकोनातून. परंतु बरेच जण व्हिडिओ पाहतात पण काय सबस्क्राईब करत नाही. तुम्ही असं नका करू. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला, लाईक करायला काहीही पैसे लागत नाहीत. असो, ज्याची त्याची मर्जी. ज्यांची इच्छा नसते ती काय करू शकत नाहीत. आपण त्यांच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही आहे. ठीक आहे एव्हरीवन, तर इथं तुम्ही पाहू शकता आपली जी वरची बाजू आहे, जिथं आपण आत शिलाई घेतो, ती पण बाजू पिको करून झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला फोल्ड केलेला आहे इथं. ठीक आहे, फोल्ड केलेला फिनिशिंग इतकी छान येते ना, खरंच खूप म्हणजे खूप मस्त येते. आता ह्या पिको फॉलची सेटिंग सविस्तररित्या मी तुम्हाला सांगितलेली आहे. मी कोणत्याही मिशन शिकत असताना, मिशनवरती ट्राय करत असताना कुणाचीही मदत घेतलेली नाही. फक्त स्वतः माझं मी सगळं काही शिकलेली आहे. पिकोसुद्धा करायला माझं मी शिकलेली आहे एव्हरीवन. त्यामुळे तुम्ही तर माझे व्हिडिओज पाहिलात तर तुम्हाला त्याचा खरंच खूप फायदा होणार आहे. तर प्लीज व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय महत्त्वाचे टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं तुम्ही पाहू शकताय फॉल लावून झालेला आहे. अगदी बाहेरून दिसतसुद्धा नाही फॉल लावलेला. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.